इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास घटक आपल्या गावाची ओळख। नमस्कार बालमित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण आपल्या गावाची ओळख हा 6वा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये आपण गाव कसे तयार होते, आपल्या गावातील ऐतिहासिक वास्तू, त्याचबरोबर गावाला कशा प्रकारे नाव मिळते आणि आणखी इतर काही गोष्टींची माहिती घेणार आहोत। चला तर मग पाठाचे वाचन करूयात आणि माहिती घेऊयात। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या गावाची ओळख पान क्रमांक 33 हे करून पहा। या ठिकाणी दिलेल्या शब्दकोड्यातून गावांची नावे शोधा आणि तुम्ही ती तुमच्या वहीमध्ये लिहा। पहा बरं, या ठिकाणी आपण गावांची नावं शोधणार आहोत आणि ती लिहून घेणार आहोत। बीड, खडकवासला, देहू, कोल्हापूर। या ठिकाणी मी काही गावांची नावं या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि लिहिलेली आहेत। तुम्ही सुद्धा या दिलेल्या शब्दकोड्यांमधून गावांची आणखी नावं शोधा आणि ती तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। आता पाठाचे वाचन आपण करूयात। गाव कसे तयार होते? खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता। त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता। पुढे शेतीचा शोध लागला। जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला। पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली। एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली। त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत। त्यांतून वस्ती तयार झाली, त्यांचा विस्तार झाला। अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले। त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली। ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती, म्हणून लोकांमध्ये कामांची वाटणी झाली। उदाहरणार्थ, लाकडी अवजार तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, कापड विणणे, दागिने बनवणे, मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले। आता या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत। पहा बरं, शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा। कृषी प्रदर्शनाला भेट द्या। या ठिकाणी दिलेल्या चित्रातील शेतीची अवजारे पहा। तुम्हाला माहीत असलेल्या काही अवजारांची नावे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। त्याचबरोबर या ठिकाणी दिलेला उपक्रम तुम्ही पूर्ण करा। शेतीची जुनी अवजारे आणि आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा। सांगा पाहू, तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू आहेत? गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तुसंग्रहालय इत्यादी वास्तू असतात। या वास्तूंवरून गावाची ओळख निर्माण होत असते। ऐतिहासिक वास्तूंमधून आपल्याला आपल्या गावाच्या संपन्नतेचे दर्शन घडते। आपल्या गावाचा इतिहास समजण्यास मदत होते। या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे। तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे। हा ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे। गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते। उदाहरणार्थ, रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो। पहा, या ठिकाणी रायगड किल्ल्याचे चित्र दिलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे का, याच रायगड किल्ल्यावरून रायगड जिल्हा ओळखला जातो।
त्याचबरोबर तुमच्या गावालाही एक इतिहास असेल आणि तुमच्या गावाला ते नाव कसे पडले हे तुम्ही शोधा. वडीलधाऱ्या माणसांकडून विचारून घ्या. पहा, या ठिकाणी चौकटीमध्ये डाव्या बाजूला काही उपक्रम दिलेले आहेत, ते आपण वाचूयात आणि ते तुम्ही पूर्ण करून पहा. तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती पालकांना किंवा शिक्षकांना विचारा. व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी यांच्या नावांशी निगडीत असणाऱ्या गावांची नावे शोधा व लिहून काढा. प्रत्येक गावाला नाव असते. तसेच रस्ता, चौक, पेठ यांनाही नावे असतात. ही नावे कशी पडली याचा शोध घ्या. त्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांची आणि पालकांची मदत घेऊ शकता. आता या ठिकाणी उजव्या चौकटीमध्ये एक माहिती दिलेली आहे, ती आपण वाचूयात. माहीत आहे का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी या गावाजवळ थांबले. तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता. त्यामुळे या गावाला तळेगाव हे नाव पडले. अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात पूर्वी धामण या नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या गावाला धामणगाव असे नाव पडले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची नावाचे गाव आहे. तेथे पूर्वी उत्तम व तलम धोतरजोड्या तयार होत असत. त्यामुळे त्या गावाला आष्टी धोतरजोड्यांची म्हणून ओळखले जाते. पहा, या ठिकाणी एक खूपच महत्त्वाची आणि रंजक माहिती दिलेली आहे, ती आपण वाचूयात. शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यासासाठी ते बनारसला गेले. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या. सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला. देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या खेड या जन्मगावास राजगुरुनगर असे नाव देण्यात आले आहे. गावाला त्यांचे नाव देऊन स्वातंत्र्य सेनानी शिवराम हरी राजगुरू यांचा एक प्रकारे सन्मानच या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी खाली दिलेली कृती करून पहा. जागतिक वारसा दिन 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या. त्यांचे महत्त्व जाणून घ्या. जागतिक वारशाच्या संरक्षणासाठी कोणते नियम आहेत ते नियम संकलित करा. आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, इमारती, जुने वाडे यांची चित्रे काढा. ती खालील चौकटीत चिकटवा. या ठिकाणी मी या चौकटींमध्ये चित्र दाखवलेली आहेत. तुम्हीही अशाच प्रकारे या चौकटीमध्ये पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 35वर कल्पनाचित्र काढू शकता किंवा तुमच्या गावातील वास्तू किंवा वस्तूची चित्रे तुम्ही या चौकटीमध्ये चिकटवू शकता. गावाला किल्ला किंवा जुन्या वास्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो तसाच तो गावातील माणसांमुळे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे देखील मिळतो. आपल्या परिसरातील सैनिक, लेखक, कलावंत इत्यादींची माहिती गोळा करा. त्यांना शाळेत निमंत्रित करून त्यांची मुलाखत घ्या. खाली दिलेल्या तक्त्यात आपण माहिती पाहणार आहोत. हे माहिती आहे का तुम्हाला? संत गाडगे महाराजांचे मूळ नाव
डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव म्हणजे शेणगाव आहे. संत गाडगेबाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि स्वतःच उत्तरे देत. आपली माणसं गरीब का राहिली, तर त्यांच्यापाशी विद्या नाही म्हणून. तेव्हा ते लोकांना शिका असे आवाहन करत असत. त्यांना 20व्या शतकातील एक थोर संत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले आहे. तुम्ही सुद्धा अशाच व्यक्तींमुळे गावांची नावं अजरामर कशी झाली आहेत त्याची उदाहरणं पालकांकडून किंवा शिक्षकांकडून जाणून घ्या. या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत. त्यात आठवडे बाजाराचं चित्र आहे. त्याचबरोबर वाहतुकीची साधनंसुद्धा दिलेली आहेत. आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या दोन चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येईल का? पहा बरं जोडून. आठवडा बाजार करण्यासाठी किंवा बाजारला जाण्यासाठी आपण विविध वाहनांचा उपयोग करत असतो. शेतकरी त्यांचा माल किंवा त्यांचा भाजीपाला बैलगाडीतून बाजारात नेत असतात. सामान्य ग्राहक किंवा माणसं बाजारहाट करण्यासाठी बसनं किंवा इतर वाहतुकीच्या साधनानं आठवड्या बाजाराच्या ठिकाणी जात असतात. त्याचबरोबर ट्रक किंवा टेम्पो यांसारख्या वाहनाने अवजड माल किंवा शेतीमाल आपण आठवडी बाजारात घेऊन जात असतो. हे करून पहा. गावच्या आठवडा बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराला भेट द्या आणि त्याला खाली दिलेले प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती मिळवा. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात. या बाजारात गरजेच्या सर्व वस्तू मिळतात. यात प्रामुख्याने अन्नधान्य, भाजीपाला, शेतीची अवजारे, कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध होतात. बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात. त्यांना त्यांची खुशाली समजते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशा आठवडी बाजारात नक्कीच गेला असाल आणि त्या ठिकाणी तुम्ही काय काय धमाल केली ते तुम्ही तुमच्या शिक्षकांना आणि मित्रमैत्रिणींना सांगा. माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदैवतांच्या यात्रेला विविध जाती जमातींचे लोक श्रद्धेने सामील होतात. त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहारही तेथे होत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव व तीर्थक्षेत्री घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो. अशा बाबींमुळेही गावाची ओळख होते. पहा, या ठिकाणी चित्रांमध्ये गाढवांचा बाजार दाखवलेला आहे. काय करावे बरं? आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या दोन चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का? तर मागे पाहिल्याप्रमाणे आपण त्या चित्रांमधील संबंध जोडलेला आहे. हे करून पहा. शेजारील चौकटीत व्यक्तींचे नाव, गावाचे नाव, नातेसंबंध, प्राण्याचे नाव, भाजीचे नाव दडलेले आहे. ते शोधा. पहा, आपण या ठिकाणी चौकटीमध्ये दिलेली नावे शोधूयात. कोल्हा, शेपू, दाजी, मेथी, मकरंद अशा प्रकारे काही नावं मी या ठिकाणी दाखवलेली आहेत. तुम्हीसुद्धा आणखी नावे शोधू शकता आणि ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 37मध्ये नोंदवा आणि वहीमध्ये लिहून घ्या. संपूर्ण पाठ आपण पाहिलेला आहे. या पाठामध्ये आपण काय काय शिकलो? अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ऐतिहासिक वास्तूंमुळे काही गावांची ओळख निर्माण होते. गावातील माणसे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे गावाला मोठेपणा मिळतो. बाजारात गरजेच्या वस्तू मिळतात. इत्यादी माहिती आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आता आपण या पाठावरील आधारित संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. आपल्या गावाची ओळख या पाठावरील स्वाध्याय आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न,
गावात कोणकोणत्या वास्तू असतात? गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तुसंग्रहालय इत्यादी वास्तू असतात. पुढील प्रश्न पहा. गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते? गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. पुढील प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील पहिला प्रश्न, रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. दुसरा प्रश्न, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात. या ठिकाणी आपण संपूर्ण स्वाध्याय आणि त्यातील असणारे प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा. खाली दिलेले उपक्रम तुम्ही पूर्ण करा. त्याचबरोबर पाठामध्ये सांगितलेले उपक्रम ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही शिक्षकांची आणि पालकांची मदत घ्या. आपल्या गावाची ओळख या पाठावर आधारित संपूर्ण उपक्रम त्याचबरोबर स्वाध्याय पूर्ण करा आणि तो तुमच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.